दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ ह्या झी24 तासच्या मोहिमेतून जमा झालेल्या निधीचं वाटप औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांना करण्यात आलं। डीएनए आणि झी24 तास यांच्या संयुक्त विद्यमानं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या 38 कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला। अभूतपूर्व दुष्काळामध्ये मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी साश्रू नयनांनी ही मदत स्वीकारली। अत्यंत हृदयद्रावक अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं विख्यात कार्डिओलॉजिस्ट अजित भागवत, प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, प्रसिद्ध जलतज्ञ प्रदीप पुरंदरेही उपस्थित होते। झी24 तासच्या आवाहनानंतर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून इतकंच नाही तर साता समुद्रापलीकडे अमेरिकेतूनही मदतीचा ओघ आला होता। माझ्या पतीने इतकं 2 मायबाप माझ्या गळ्याला सोडले। यांची मुलं खूप हुशार आहेत, पण त्या मुलांना बेकार होऊन संपूर्ण कुटुंब नष्ट होण्याच्या मार्गावर असतं। हे झी24नं आज एक नाही अनेक पुढच्या पिढ्या वाचवण्याचं काम झी24नं केलेलं आहे। जे झी24 तासनं जे मांडलं सर्वांच्या समोर, आणि हा जो उपक्रम आज इथं त्यांनी कार्यक्रम केला मदतीचा, शेतकऱ्यांना मदतीचा, तो खूप छान होता आणि झी24 तासचं मनापासून आभार। हे जे आज झी24 तासनी कार्यक्रम केला, या कार्यक्रमामधून सर्व राजकीय नेते आणि पुढारी किंवा सर्वच स्तरातून सर्व नागरिकांनी याचा काहीतरी आदर्श घ्यावा आणि या पद्धतीतून शेतकऱ्याला एक आधार द्यावा आणि मदत करावी, हीच या माध्यमातून विनंती करतो। जे काही वक्त्यांनी बोलले त्याच्यापासून शेतकऱ्याला थोडं हिम्मत आलेली आहे। याच्यानंतर जे आत्महत्या होतील त्याचं पण प्रमाण या कार्यक्रमामुळे कमी होणार आणि झी न्यूजने हे जो कार्यक्रम घेऊन जी मदत केली, शेतकऱ्यांना ज्या कुटुंबाला मदत केली, ते फार मोठा कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा केला। झी24 तासचा आजचा जो हा कार्यक्रम आहे, खरंच एक पाऊल पुढे। हे जे झी24 तासची जी स्लोगन आहे त्याला साजेसाचा आज कार्यक्रम झाला आणि आत्महत्या करणाऱ्यांपेक्षा आत्महत्या करू नका, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा जो एक उपक्रम यांनी राबवलेला आहे। आणि खरं तर माझ्या आता सहकार्याने सांगितले की तुम्ही आता या उपक्रमाचं बाकीच्यांनी अनुकरण केलं पाहिजे, त्याच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे आणि हा प्रेरणादायी कार्यक्रम महाराष्ट्रातील जनतेने पुढे यावा। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।